मॉर्निंग फ्रेंड्स. आजचा आपला पुढचा टॉपिक आहे एक महत्त्वाचा टॉपिक आणि जवळजवळ आपल्या सर्व विषयांच्या सर्व परीक्षांच्या सिलेबसमध्ये एक महत्त्वाचा असलेला टॉपिक आहे दारिद्र्य. आणि जवळजवळ सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला याच्यावर किमान एक प्रश्न तरी आलेला दिसेल. मग तो राज्यसेवेचा असेल किंवा कंबाईनच्या पूर्व मुख्यचा असेल. त्यामुळे हा एक आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वाचा अशा प्रकारचा टॉपिक आहे. तो पूर्णपणे डिटेलमध्ये आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. काही बेसिक संकल्पना आहेत, त्या बेसिक संकल्पना आपल्याला कळल्या की मग आपल्याला फॅक्च्युअल डिटेल्स त्याचे लक्षात ठेवणं सुद्धा शक्य होऊ शकेल. तर एका म्हणजे क्रमाक्रमाने आपण हा अभ्यास करूया बघा. तर या सर्वात आधी दारिद्र्य या शब्दाचा अर्थ काय? दारिद्र्य याला इंग्लिशमध्ये आपण पॉवर्टी म्हणतो. दुसरा शब्द आपण गरिबी असाही आपण वापरू शकतो. तर त्याचा अर्थ आपण आपल्या दृष्टिकोनातून जो घेतो तो मात्र या ठिकाणी घेतलेला नाहीये. हा अर्थ सरकारच्या दृष्टिकोनातून काय आहे तर त्या दृष्टिकोनातून विचार करायचा. म्हणजे सरकारची डेफिनिशन आणि आपली डेफिनिशन याच्यामध्ये बराच फरक पडू शकेल. तर सरकारची डेफिनिशन ही ऍक्च्युली दारिद्र्य नाही तर अति दारिद्र्य मोजण्याच्या दृष्टिकोनातून असते. आणि त्यामुळे सरकार काय करतं की एखाद्या व्यक्तीला जर जीवनाला आवश्यक असलेल्या अत्यंत मूलभूत गरजा ज्या आहेत त्या भागवण्यासाठी जर त्याच्याकडे उत्पन्न नसेल तर त्याला सरकारमार्फत गरीब किंवा पुअर असल्याचं मानलं जाण्याची शक्यता आहे. आता अत्यंत बेसिक गरजा भागवण्याची क्षमता नसणे असा आपण त्याला त्या ठिकाणी अर्थ काढू शकतो. पण पहिल्यांदा आपल्याला अत्यंत बेसिक गरजा कोणत्या आहेत त्या बघितल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला सुस्थितीत जगण्यासाठी किमान काय हवंय तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्वी तीनच गरजा मुख्यतः मानल्या जायच्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. पण एखाद्या माणसाला समजा अन्न मिळालं, वस्त्र मिळालं घालायला आणि समजा तो कुठेतरी राहतोय म्हणून लगेच मात्र तो चांगला झालेला आहे असाही त्याचा अर्थ होत नाही. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा ही अत्यंत बेसिक गरज आहे. म्हणून यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की सरकारची डेफिनेशन ही किती लोअर लेवलची आहे. आणि सरकार मुद्दाम लोअर लेवलची डेफिनेशन ठेवण्याचा प्रयत्न करतं. कारण अशा प्रकारे अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या गरजा सुद्धा ज्याला भागवू शकता येणार म्हणजे ज्याला भागवता येणार नाहीये त्या त्या लोकांचंच आयडेंटिफिकेशन पुअर म्हणून जर समजा सरकारने केलं तर सरकारला फक्त त्यांच्यासाठीच काही करण्याची आवश्यकता निर्माण होते. बाकीच्यांसाठी मात्र काही केलंच पाहिजे याची आवश्यकता सरकारवर नसेल. म्हणून ज्यांच्यासाठी सरकारने काही केलं पाहिजे अशा लोकांची संख्या ही कमीत कमी ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारची डेफिनेशन ही जनरली लोअर असते असं आपल्याला दिसेल. मग पूर्वी या तीनच गरजा मानल्या जायच्या पण आता मात्र तीनच नाही. नंतर जसजसं मानवी भांडवल महत्वाचं आहे असं लक्षात आलं आणि मानवी विकास तेवढाच महत्वाचा आहे असं लक्षात आलं तर त्यावेळी मग अजून दोन गरजा त्याच्यामध्ये ऍड करण्यात आल्या. ते म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे आरोग्य. अन्न मिळालं ठीक आहे पण मात्र आरोग्य पण पाहिजे. म्हणजे समजा त्याला अन्न मिळतंय पण मात्र त्यामुळे मात्र त्याच्या शरीराच्या सगळ्या ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो त्या संतुलित आहाराच्या जर गरजा त्याला भागत नसतील तर मात्र नुसतं अन्न मिळून उपयोग नाहीये. आणि समजा तो नुसता अन्न, वस्त्र, निवारा आहे त्याच्याकडे पण मात्र तो जर शिक्षित नसेल तर मात्र आजच्या समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा व्यक्तीचा विशेष उपयोगच होणार नाहीये समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि देशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा. म्हणून त्याला शिक्षित प्रशिक्षित करणं आवश्यक आहे. म्हणून शिक्षित प्रशिक्षित आणि आरोग्यवान समाज जर निर्माण करायचा असेल तर ह्या दोन गोष्टी सुद्धा अत्यंत मूलभूत मानल्या पाहिजे. म्हणून अत्यंत मूलभूत असलेल्या गरजा आपण म्हणूया की अन्न, वस्त्र, निवारा त्याचप्रमाणे शिक्षण आणि आरोग्य या अत्यंत मूलभूत गरजा सुद्धा भागवण्याची क्षमता ज्याच्याकडे नाहीये, ज्या व्यक्तीकडे नाहीये किंवा ज्या कुटुंबाकडे नाहीये, म्हणजे कुटुंबातल्या या सगळ्या व्यक्तींच्या या गरजा भागवण्याची क्षमता जर एखाद्या कुटुंबात नसेल तर मात्र त्या व्यक्तीला आणि पर्यायानं त्या कुटुंबाला आपल्याला पुअर किंवा गरीब असं म्हणता येऊ शकेल. म्हणून क्षमता नसण्याने त्याचा अर्थ काय झाला तर क्षमता नसण्याचा अर्थ सिंपली झाला की एवढ्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक इन्कम जर त्या व्यक्तीकडे कुटुंबाकडे नसेल तर मात्र आपण त्या व्यक्तीला कुटुंबाला गरीब असं म्हणू शकतो. ही साधी अशा प्रकारची डेफिनेशन झाली. काही जण मजेनं आता या डेफिनेशन मध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य याचबरोबर मोबाईल नावाच्या एका मूलभूत गरजेचा सुद्धा उल्लेख करतात. पण ते मात्र मजेनं असल्यामुळे आपण या ठिकाणी उल्लेख करायला नको. म्हणून ह्या 5 महत्वाच्या गरजा भागवण्यासाठी उत्पन्न नसणे किंवा तेवढी क्षमता नसणे त्याला आपण दारिद्र्य असं पण म्हणू शकतो. आणि जेव्हा समाजातल्या बहुसंख्य लोकांची अशी स्थिती असते
की ते अशा प्रकारच्या गरजा भागवू शकत नाही, तेव्हा त्या सिच्युएशनला इंग्लिशमध्ये मास पॉवर्टी असा शब्द वापरला जातो. म्हणून आपण मराठीत त्याला जनदारिद्र्य असा शब्द म्हणू शकतो. म्हणून समाजातल्या बहुसंख्य लोकांकडे, आता बहुसंख्य म्हणजे किती, याला काही असा कुठला निकष नाहीये, पण म्हणून की बहुतेक लोकांकडे जर अशी स्थिती असेल किंवा अशी लोकांची अशी स्थिती असेल तर त्याला आपण मास पॉवर्टी, जनदारिद्र्य असा शब्द वापरू शकतो. व पूर्वी भारतात जनदारिद्र्याची स्थिती होती, पण अलीकडे मात्र झालेल्या विकासामुळे जनदारिद्र्याची स्थिती तशी राहिलेली नाही आणि ओव्हर द इयर्स आपल्या देशातल्या गरीब लोकांची संख्या सतत कमी होत चाललेली आहे. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे सरकारची डेफिनेशन काय म्हणू की फार लोअर असते, की जेणेकरून त्या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची संख्या कमी जर आली तर सरकारला निश्चितच त्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी मात्र कमी खर्च करावा लागेल. म्हणून सरकार मुद्दाम ही रेषा खाली ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणून किती सिंपल डेफिनेशन हे आपल्याला या ठिकाणून लक्षात येईल, की फक्त ह्या 5 गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली, आपल्याला आता आज लाईफमध्ये आपण जगत असताना एवढ्या 5च गरजा किती एकदम बेसिक झाल्या आपल्या, त्याच्या पलीकडे भरपूर वेगळ्या गरजा असतात. त्या पण आपल्या भागवल्या जाण्याची शक्यता नसू शकते बऱ्याच वेळा, पण मात्र त्यांचा या ठिकाणी विचार केलेला नाहीये. आणि नंतर पुढे आपल्या लक्षात येईल, की सरकार जेव्हा पूर्वी दारिद्र्य रेषा ठेवायची, तेव्हा या बाकीच्या गोष्टींचाही सुरुवातीला विचार केला जायचा नाही आणि मुख्यतः फक्त अन्नाचा विचार केला जायचा. कारण जगण्यासाठी व्यवस्थितपणे डेली लाईफ आपलं कंटिन्यू होण्यासाठी किमान अन्न तर पाहिजेच आहे. एखादा माणूस अर्धवट वस्त्र किंवा अर्धवट निवाऱ्यात किंवा होमलेस म्हणून कुठे राहू शकतो, पण अन्न गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला तर दारिद्र्य रेषा ही फक्त अन्नाचा विचार करून तयार केलेली असायची, हे सुद्धा आपल्याला पुढे लक्षात येईल. तर त्याच्या पुढचा पॉईंट बघूया आता बघा. दारिद्र्याचे हे 2 प्रकार सांगितले जातात. ऍक्च्युली हे दारिद्र्याचे प्रकार नसून दारिद्र्य मोजण्याच्या 2 पद्धती आहेत. देशातलं दारिद्र्य मोजायचं असेल तर ते एकतर आपण सापेक्ष दारिद्र्य पद्धतीने मोजू शकतो, नाहीतर निरपेक्ष दारिद्र्य पद्धतीने मोजू शकतो. बऱ्याच जणांना याच्यातला निश्चित फरक कळत नाही आणि काही पण त्याच्यातलं ते एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतात. तर व्यवस्थित लक्षात घ्या बघा. सापेक्ष दारिद्र्य, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिलेटिव्ह पॉवर्टी असं म्हणतो, आणि निरपेक्ष दारिद्र्य याला मात्र आपण ऍब्सोल्यूट पॉवर्टी असं पण म्हणतो. सापेक्ष आणि निरपेक्ष या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो. सापेक्ष रिलेटिव्ह म्हणजे इन रिलेशन टू समथिंग, म्हणजे कुणाच्या तरी दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीचा विचार करणे, आणि निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट म्हणजे कुणाच्याही दृष्टिकोनातून विचार न करणे, एखाद्या गोष्टीचा जसा आहे तसा विचार करणे, म्हणजे इन रिलेशन टू समथिंग अशा प्रकारचं मेजरमेंट न करणे, त्याला आपण ऍब्सोल्यूट असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 100 पैकी एखाद्या परीक्षेमध्ये जर समजा 80 गुण मिळाले आणि तुम्ही जर फक्त मला 80 गुण मिळाले असंच म्हटलं तर तुम्ही निरपेक्ष पद्धतीने विचार करताय. पण जर समजा तुम्ही मॅक्सिमम मार्क मिळालेल्या मुलाला समजा 90 मार्क आहे आणि जर तुम्ही असं म्हटलं की 90 मार्क मिळालेल्या मुलाच्या तुलनेत मला 10 मार्क कमी पडले, तेव्हा तुम्ही कुणाशी तरी तुलना करताय तुमच्या मार्कांची, तेव्हा मात्र तुम्ही सापेक्ष पद्धतीने विचार केलेला आहे असा त्याचा अर्थ होईल. मग दारिद्र्य मोजताना सुद्धा एकतर सापेक्ष म्हणजे गरीब लोकांची तुलना ही कुणाशी तरी करून मग त्यांची तुलना करता येईल किंवा त्यांची संख्या मोजता येऊ शकेल, तर ते सापेक्ष झालं. आणि गरीब लोकांची संख्या कुणाशी तुलना न करता मोजली तर मात्र ते निरपेक्ष होईल. मग आता सापेक्ष पद्धतीने गरीब लोकांची संख्या मोजायची आहे, कुणाशी तुलना करणार, तर निश्चितच श्रीमंत व्यक्तींशी तुलना आपण करू शकतो. म्हणून श्रीमंत व्यक्तींची तुलना आता अशा पद्धतीने केली जाईल बघा. आपण म्हणूया की समजा देशातले हायेस्ट इन्कम कमावणारे 5% लोक, म्हणजे देशाच्या इन्कमची समजा आपण एक लिस्ट केली आणि पहिल्या माणसाला इतकं इन्कम, दुसऱ्या माणसाला इतकं इन्कम, तिसऱ्या माणसाला इतकं इन्कम, असं करत करत शेवटच्या माणसाचं इन्कम, असं जर समजा आपण एक स्केल लावली आणि आपल्याला जर समजा असं दिसलं की देशाचे हायेस्ट म्हणजे टोटल इन्कम पैकी मॅक्सिमम 5% इन्कम कमावणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, समजा एक्स आहे असं आपल्याला दिसलं, तर लोएस्ट इन्कम कमावणाऱ्या 5% लोकांची संख्या किती आहे ते आपण मोजलं समजा त्याच्या तुलनेत, आणि ते जर समजा आपल्याला ह्या एक्सच्या 100 पटीने जास्त आहे असं आपल्याला दिसलं, 100 एक्स असलं आहे असं जर आपल्याला दिसून आलं, तर आपण यांना गरीब म्हणू शकतो, पण यांच्या तुलनेत असं म्हणू शकतो. किंवा साधा आपण उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा आपण 2 एक्स्ट्रीम्स घेऊया. समजा देशात सर्वात जास्तीत जास्त इन्कम कमवणारा एक माणूस आपण इमॅजिन करू. इथे मी 5% म्हटले, पण आपण एक सिंगल माणूस असं म्हणूया. मग समजा म्हणूया की मुकेश अंबानी आहेत, की जे देशातले सर्वात जास्त इन्कम कमवणारे व्यक्ती आहेत. मग त्यांना मिळणाऱ्या इन्कमचं प्रमाण समजा आपण बघितलं
आय डोंट नो एक्झॅक्टली काय व्हॉट इन्कम डज ही अर्न. पण समजा आपण एक आकडा घेऊया की समजा एका वर्षात त्यांना 100 कोटी रुपये इन्कम मिळतं. मग आता 100 कोटी रुपये एवढं इन्कम मिळवणारे हे एक व्यक्ती झाले, टॉप मोस्ट म्हणजे सर्वात श्रीमंत झाले. आता सर्वात कमी इन्कम असलेल्या माणसांची आपल्याला संख्या मोजायची आहे आणि अशा रीतीने मोजायची की ज्यांचं टोटल इन्कम 1000 कोटी रुपये झालं पाहिजे. मग सगळ्यात कमी इन्कम कमवणारे आपण म्हणूया की काही असंख्य व्यक्ती असतील समजा. या सगळ्या असंख्य व्यक्तींच्या इन्कमची टोटल, कोणाला समजा एका वर्षाला 1 लाख रुपये मिळतात, कोणाला 50,000 मिळतात, कोणाला अजून काही मिळतात, या सगळ्या लोकांची टोटल केली आणि लोएस्ट इन्कम कमावणाऱ्या अशा लोकांची संख्या आपण शोधून काढली की ज्यांचं टोटल इन्कम हायेस्ट इन्कम कमावणाऱ्या त्या एका व्यक्ती इतका आहे. हा एक व्यक्ती झाला तर यांची संख्या किती येईल अंदाजे? आता त्याचा अंदाज काही या ठिकाणी आपल्याला मांडणं शक्य नाहीये, पण आपण एक उदाहरण घेऊया. समजा यांची संख्या आली 10 लाख. 10 लाख मी कमीच सांगतोय खरं, पण तरी सुद्धा आपण एक फक्त अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून 10 लाख आपण जर म्हटलं तर आपण ह्या एका श्रीमंत माणसाच्या तुलनेत त्याच्या इन रिलेशन टू हिम आपण गरीब लोकांची संख्या शोधून काढलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने जर आपण दारिद्र्याचं मोजमाप केलं तर त्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणता येऊ शकेल. मग आता सर्वात श्रीमंत एक माणूस घेण्याच्या ऐवजी सर्वात श्रीमंत 5% माणसांचं टोटल इन्कम आणि तेवढंच इन्कम कमवणाऱ्या पण मात्र लोएस्ट इन्कम कमवणाऱ्या माणसांची टोटल संख्या, मग यांची संख्या x आहे आणि यांची संख्या 100x आली तर आपण 100x ही गरीब लोकांची संख्या या श्रीमंत लोकांच्या संख्येच्या तुलनेत मोजलेली असा त्याचा अर्थ होईल. किंवा समजा आपण 10% घेऊ शकतो. 10% हायेस्ट इन्कम कमवणाऱ्या माणसांची संख्या आणि 10% लोएस्ट इन्कम कमवणाऱ्या माणसांची संख्या. निश्चितच या संख्येच्या तुलनेत ही जर समजा y असेल तर यांच्या तुलनेत मात्र हा भरपूर मोठा आकडा येईल. हा समजा आला समजा 75y आला तर याचा अर्थ आपण यांची संख्या यांच्या तुलनेत शोधून काढलेली आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. जेव्हा आपण 5% लोकांचं कंपॅरिझन करतो तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये क्विंटाईल रेशो असं म्हटलं जातं. QUINTILE. क्विन म्हणजे 5 म्हणून क्विंटाईल रेशो. जेव्हा आपण 10% तुलना करतो तेव्हा त्याला डेसाइल रेशो, DECILIT, डेसाइल रेशो असे म्हटलं जातं. त्यामुळे ह्या वेगळ्या पद्धतीने सापेक्ष दारिद्र्य मोजलं जाऊ शकतं, पण मात्र भारतात सापेक्ष पद्धतीने दारिद्र्याची मोजमाप केलं जात नाही. तर भारतात ज्या पद्धतीने दारिद्र्य मोजलं जातं ती पद्धत मात्र ऍब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य आहे. मग याच्यात काय केलं जाईल? फक्त आपल्याला गरीब लोकांची संख्या मोजायची आहे, श्रीमंत लोकांच्या तुलनेत वगैरे असा प्रकार नाही. यासाठी सिम्पली काय करायचं की एक कट ऑफ घ्यायचा, एक कुठला तरी आयडेंटिफाय करून एक कट ऑफ घ्यायचा ज्याला आपण पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषा असं आपण म्हणू शकतो. आणि आता या दारिद्र्य रेषेच्या खाली जे कोणी येणार त्यांना BPL म्हणायचं, बिलो पॉवर्टी लाईन असं म्हणायचं. जे कोणी वर येणार आहे त्यांना अबव पॉवर्टी लाईन म्हणणार. म्हणून दारिद्र्य रेषेच्या खाली आणि दारिद्र्य रेषेच्या वर आपण आता एक कट ऑफ घेतलाय आणि याच्या खाली किती येत आहे एवढं फक्त बघितलंय. त्याच्या वर किती येत आहे याची तुलना करून यांचा आकडा शोधलेला नाही आहे. फक्त कट ऑफच्या खालच्या लोकांची संख्या जर आपण मोजली तर आपण निरपेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजलेलं आहे असं त्याचा अर्थ निघेल. तर भारतात आतापर्यंत जी दारिद्र्य रेषा मोजली जायची आणि दारिद्र्याचं प्रमाण मोजलं जायचं तर त्याच्यासाठी वापरण्यात आलेली किंवा ही अशा प्रकारची पद्धत होती. दारिद्र्य रेषा मोजणे हा पहिला प्रकार झाला याच्यामध्ये. जसं आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या परीक्षेसाठी कट ऑफ लागतो आणि कट ऑफच्या खाली जे कोणी येणार ते परीक्षेत नापास झालेले असतात, कट ऑफच्या वरती जे कोणी येतात ते परीक्षेत पास झालेले असतात. मग तसंच या ठिकाणी पण एक कट ऑफ आयडेंटिफाय करायचा आणि आपल्या परीक्षेत जसे नापास कोण ते बघायचं, तर इथे फक्त काय बघायचंय तर त्या कट ऑफच्या खाली येणारे पुअर लोक कोण आहेत आणि त्यांची संख्या किती आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जाईल. म्हणून इथे पॉवर्टी लाईन आणि पॉवर्टी रेशो कसा मोजायचा, दारिद्र्याचं प्रमाण किंवा गुणोत्तर कसं मोजायचं, तर एकूण लोकसंख्येत यांचं प्रमाण किती आहे त्याला आपण दारिद्र्याचं प्रमाण असं म्हणू शकतो. समजा देशाची लोकसंख्या समजा 1 लाख आहे. या 1 लाख पैकी समजा 30,000 माणसं या आपण ठरवलेल्या कट ऑफच्या खाली आले आणि 70,000 माणसं जर कट ऑफच्या वरती असतील तर 1 लाखात 30,000 यानुसार दारिद्र्याचं प्रमाण होईल 30%. म्हणून दारिद्र्य ठरवण्याच्या पद्धतीमध्ये रेषा आणि प्रमाण या दोन गोष्टींचं
मोजमाप केलं जायचं. तर ते कसं केलं जायचं, तर हा पॉइंट आपल्याला पुढे बघायचा आहे. तर आय होप की तुम्हाला याच्यावरून दोघांचा अर्थ लक्षात आला असेल, की इथे आपण कुणाच्या तरी तुलनेत दारिद्र्याचं मोजमाप, गरीब लोकांची संख्या मोजतो आणि इथे मात्र तुलना वगैरे करत नाहीये. डायरेक्ट कोण गरीब आहेत ते आयडेंटिफाय करतोय आणि त्यासाठी एक कट ऑफ घेतोय. कट ऑफच्या खालचे या दृष्टिकोनातून आपण ना BPL असं आपण म्हणतोय. तर हे कळल्यानंतर मात्र आपण आता आपल्या देशात दारिद्र्य रेषा ठरवली जायची, तर ती काय प्रोसेस होती, तर त्या प्रोसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही प्रोसेस कळल्याशिवाय पुढचे जे काही दारिद्र्य रेषा मोजण्याचे जे काही पद्धती आणि सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, किंवा वेगवेगळे कार्यगट आलेले आहेत, तर ते आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ही पद्धत आपल्याला व्यवस्थित कळली पाहिजे. तर या ठिकाणी मी ते डायग्रामॅटिकली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही पद्धत दारिद्र्य रेषा मोजण्याची ही हळूहळू उत्क्रांत पावलेली पद्धत आहे. पण एकदम उत्क्रांत झाल्यानंतर ती कशी होती हे पहिल्यांदा आपल्याला कळलं, की मग नंतर आपल्याला उत्क्रांती टप्प्याटप्प्याने कशी झाली हे जास्त योग्य पद्धतीने कळून येऊ शकेल. म्हणून पहिल्यांदा तर आपण उत्क्रांत झालेली किंवा विकसित झालेली पुढची जी पद्धत होती, तर त्या पद्धतीचा आपण अभ्यास करूया. वन्स वी अंडरस्टँड द प्रेझेंट सिस्टम, देन वी कॅन इझिली अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दिस मेजरमेंट ऑफ पॉवर्टी, असा हा प्रकार आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर बघा, टायटल काय दिलं, दारिद्र्याचं मोजमाप. आणि काय मोजायचंय, तर दारिद्र्य रेषा मोजायची आहे आणि त्याच्या आधारावर दारिद्र्याचं प्रमाण मोजायचं आहे. दारिद्र्य रेषा म्हणजे तो कट ऑफ झाला, प्रमाण म्हणजे गरीब लोकांची संख्या झाली. मग आता त्यासाठी काय करायचं बघा, तर त्यासाठी पहिल्यांदा अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा एक संच आपल्याला आयडेंटिफाय करायचा. दारिद्र्य काय आहे, तर अत्यावश्यक वस्तू आणि सेवा आपल्याला ज्या काही जीवनाला जगण्यासाठी आणि नुसतं मी आवश्यक नाही म्हटलंय, तर अत्यावश्यक म्हटलेलं आहे. मग त्याच्यात हेच आलं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या सेवा आल्या. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या सेवा झाल्या. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मात्र काय, तर वस्तू झाल्या. तर पहिल्यांदा काय करायचंय, की दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे सुस्थितीत जगण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू आणि सेवा अत्यावश्यक आहेत त्यांचा एक संच तयार करायचा, म्हणजे त्यांचा एक गट तयार करायचा म्हणूया. या गटाला इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो पॉवर्टी लाईन बास्केट. बास्केट म्हणजे बास्केट आपल्याला कळतं. तर बास्केट म्हणजे अशा प्रकारचा एक संच झाला, की ज्याच्यामध्ये आपण जीवनाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्यंत आवश्यक अशा वस्तू आणि सेवा आपण विचारात घेतोय, असा त्याचा अर्थ झाला. आता तेही करताना जेव्हा आपण या वस्तूपैकी एक महत्वाची वस्तू घेतो, अन्न नावाची, तर त्या अन्नातून आपल्याला बेसिकली किती ऊर्जा मिळाली पाहिजे या ठिकाणी पण याचा अंदाज घेण्यात आलेला आहे. आता ऊर्जेचा आणि आपण व्यवस्थितपणे जगतोय की नाही याचा काय संबंध आहे, लगेच लक्षात येईल आपल्याला. आपण अन्न कशासाठी घेतो, मुळात बेसिकली तर आपल्या सगळ्या शारीरिक ज्या आपल्या ऐच्छिक आणि अनैच्छिक ऍक्टिव्हिटीज आहेत, या दोन्ही व्यवस्थित चालू राहण्यासाठी अत्यंत बेसिक कशाची गरज आहे, तर आपल्याला ऊर्जा मिळाली पाहिजे. आपण अन्न घेतो, त्याचं डायजेशन होतं, डायजेशनच्या प्रोसेसमधनं कार्बोहायड्रेट्स रिलीज होतात, ते शरीराच्या प्रत्येक पेशीत जातात रक्ताद्वारे, त्या ठिकाणी त्यांचं कंबशन होतं आणि कंबशनच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जेच्या आधारावर आपल्या ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा दोन्हीही कामं चालतात. ऐच्छिक म्हणजे कोणती, तर जी आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे, असं धावणे, पळणे, बसणे, आपण ज्या एक्सटर्नली गोष्टी करतो त्या सगळ्या ऐच्छिक झाल्या. त्यांच्यासाठी ऊर्जा लागतेच. आपण 4-5 दिवस जर जेवलोच नाही तर आपल्याला उभं राहण्याची सुद्धा ऊर्जा राहणार नाही. म्हणून ऐच्छिक कामांसाठी. आणि अनैच्छिक म्हणजे जे आपल्या इच्छेवर अवलंबून नाहीये, अशा आपल्या शरीरातल्या आतल्या सगळ्या गोष्टी. आपला हार्ट कंटिन्युअसली बीट होतोय, हृदयाचे ठोके पडतायत, आपण बघा की किडनी व्यवस्थित काम करतंय किंवा पोटाचं काम व्यवस्थित, डायजेशनचं काम आपोआप होतंय. तर हे सगळं आपोआप होणाऱ्या कामासाठी सुद्धा काही ऊर्जा आवश्यक असते. म्हणून माणसाला सुस्थितीत जगायचं असेल तर पहिल्यांदा काय लागतं, तर ऊर्जा लागते. अर्थात फक्त ऊर्जाच लागत नाही, पण दारिद्र्य रेषेसाठी मात्र फक्त ऊर्जेचाच विचार पूर्वीपासून केला जायचा. म्हणून पुढे जी सुरेश तेंडुलकर यांचा कार्यगट आला होता, त्यांनी फक्त ऊर्जेचा निकष कसा अयोग्य आहे हे सांगून तो निकष सोडून दिला होता. पण त्याच्या आधीपर्यंत मात्र ऊर्जेचा निकष घेतला जायचा. आणि आता बेसिकली किती ऊर्जा आवश्यक असेल, तर त्याचं मोजमाप ICMR ने केलेलं होतं. ते इकडे यांनी घेतलं होतं. ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, यांनी ठरवल्यानुसार एक आकडा त्यांनी घेतला आणि तो या ठिकाणी अशा रीतीने वापरला होता, की जे काही अन्न एका दिवसाला आपण घेणार त्यातनं जेवढी ऊर्जा मिळाली पाहिजे ती बेसिक किती मिळाली पाहिजे, तर ग्रामीण भागात 2400 कॅलरी मिळाल्या पाहिजे आणि शहरी भागात
मात्र 2100 कॅलरी मिळायला पाहिजे असं ते मोजमाप सुरुवातीला करण्यात आलं होतं. ग्रामीण भागात ऊर्जेची गरज जास्त का आहे? कारण आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागात श्रमाची कामं जास्त चालतात, त्यामुळे ऊर्जा जास्त लागेल. शहरी भागात तुलनेत श्रमाची कामं कमी आहे, म्हणून ऊर्जेची आवश्यकता तुलनेनं कमी आहे. म्हणून एका दिवसाला 2400 कॅलरीज मिळवून देऊ शकेल एवढं अन्न प्रत्येकानं ग्रामीण भागात घेणं गरजेचं आहे. आणि एका दिवसाला किमान 2100 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळवून देणारं अन्न प्रत्येकाने एका दिवसाला शहरात घेतलं पाहिजे, अशा प्रकारचं हे मोजमाप झालं. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा झाला की ग्रामीण भागात 2400 कॅलरीज मिळवून देऊ शकेल एवढं अन्न विकत घेण्यासाठी त्याच्याकडे तेवढे पैसे पाहिजे. आणि शहरी भागात किमान दिवसाला 2100 कॅलरी एवढी ऊर्जा त्याला प्राप्त होऊ शकेल एवढे पैसे त्याच्याकडे पाहिजे. म्हणजे तेवढं अन्न विकत घेण्यासाठी त्याच्याकडे तेवढे पैसे पाहिजे, असा हा मोजमाप झालं. मग अशा रीतीने अन्नाच्या बाबतीत ऊर्जा. आता पुन्हा हे बघूया, अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा एक संच या ठिकाणी आयडेंटिफाय केला जातो आणि ह्या संचालाच कट ऑफ म्हणायचं. म्हणजे एवढ्या ह्या संचावर पैसे एका महिन्याला त्या माणसाला तेवढे पैसे खर्च करता जर आले, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या गोष्टींवर आवश्यक तेवढे पुरेसे पैसे ज्याला खर्च करता येत आहेत, तो एपीएल म्हणता येईल. आणि तेवढे पैसेही ज्याला खर्च करता येत नाहीये, तो मात्र काय ठरेल तर बीपीएल ठरेल, बिलो पॉवर्टी लाईन ठरेल. म्हणून पहिल्यांदा ठरवायचं आपल्याला ह्या एवढ्या अत्यावश्यक वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी त्या माणसाने किती खर्च केला पाहिजे हे आपल्याला ठरवायचं. तो खर्चाचा आकडा जो असेल त्यालाच आपण कट ऑफ म्हणायचं. त्या कट ऑफच्या खाली बीपीएल असा त्याचा अर्थ होईल. मग एवढ्या अत्यावश्यक वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी त्या माणसाने किती खर्च केला पाहिजे या आकड्याला एक शब्द वापरला जातो इंग्लिशमध्ये. मी लिहिताना इथे इंग्लिश मधला शब्द लिहिलेला आहे, तो पहिल्यांदा आयडेंटिफाय करा, मग आपण मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करूया. तर तेवढ्या वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी एका महिन्याला त्याने किती खर्च केला पाहिजे तो कट ऑफ आपल्याला ठरवायचा आहे. त्या आकड्याला म्हटलंय एमपीसीई, एमपीएससी नाही आहे, एमपीसीई आहे. व्यवस्थित आकडा लक्षात घ्या. मंथली पर कॅपिटा. पर कॅपिटाला पी फक्त एक शॉर्ट शब्द घेतलाय आणि सीई म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर. म्हणून आधी एमपीसी चा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन आणि एक्सपेंडिचर. आधी कन्झम्पशन एक्सपेंडिचर या शब्दाचा अर्थ. कन्झम्पशन म्हणजे उपभोग. कशाचा उपभोग? तर ह्या वस्तू आणि सेवांचा. बेसिक मिनिमम वस्तू आणि सेवा यांचा आपल्याला उपभोग घेण्यासाठी आपण किती एक्सपेंडिचर म्हणजे किती खर्च केला पाहिजे तो आकडा आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचा आहे. आणि हा आकडा मात्र आपण कसा घेतोय? पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे दरडोई घेतोय, डोक्यामागे म्हणून दरडोई घेतोय. आणि तो आकडा जनरली कसा तर एका मंथ साठी घ्यायचा आहे. मग याचा अर्थ असा झाला, समजा आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपण हा आकडा 1000 आहे असा घेतला, 1000 रुपये इतका घेतला. त्याचा अर्थ असा होईल की 1000 एका महिन्याचा हा खर्चाचा आकडा आपण कट ऑफ म्हणून घेतलेला आहे. आणि त्यापेक्षा जेवढा काही जे काही माणसं कमी खर्च करतायत एका महिन्याला, म्हणून आपण म्हणूया की ग्रामीण भागात राहणारा एखादा व्यक्ती जर समजा एका महिन्याला 1000 रुपयापेक्षा कमी खर्च करत असेल, कन्झम्पशन एक्सपेंडिचर, कशावरचं कन्झम्पशन तर याचं कन्झम्पशन, तर कमी खर्च करत असेल तर आपल्याला त्याला बीपीएल असं म्हणता येऊ शकेल. आणि जो जास्त करत असेल त्याला मात्र आपण एपीएल असं म्हणू शकतो. म्हणून आपण आयडेंटिफाय काय करायचंय तर आपल्याला हा आकडा आयडेंटिफाय करायचा आहे की बेसिक मिनिमम एवढ्या सगळ्या वस्तू विकत घेण्यासाठी, सेवा विकत घेण्यासाठी किंवा वापरण्यासाठी त्याने किती खर्च करणं अपेक्षित आहे, तर तो आकडा या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा आहे. एक लक्षात घ्या, आपण त्या माणसाचं इन्कम नाही बघत आहे या ठिकाणी, त्या माणसाने केलेला खर्च बघतोय. म्हणून दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी, दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी इन्कम हा क्रायटेरिया घेतला जायचा नाही, तर मात्र एक्सपेंडिचर म्हणजे खर्च हा क्रायटेरिया घेतला जायचा. याच्या मागचं लॉजिक असं होतं की एखाद्या माणसाचं इन्कम खूप चांगलं आहे, पण मात्र तो जर समजा या अत्यावश्यक वस्तू आणि सेवांवर खर्च करत नसेल तर त्याच्या या अत्यंत बेसिक गरजा मात्र पूर्ण होतीलच याची गॅरंटी नाहीये. समजा ग्रामीण भागात एखादा माणूस आहे, बऱ्यापैकी इन्कम कमवतोय, पण त्यातलं बरचसं इन्कम जर तो व्यसनावर घालवत असेल किंवा समजा काहीतरी सट्टेबाजीवर घालवत असेल, तर आणि ते इन्कम जर असं आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या, व्यक्तींच्या वस्तू सेवांच्या गरजांवर भागवत नसेल, तर मात्र इन्कम आहे पण मात्र दारिद्र्य
काय म्हणलं की इन्कम आहे, पण त्याचबरोबर मात्र तो पूर पण आहे, असं पण सिच्युएशन दिसून येईल. त्यामुळे या ठिकाणी इन्कम हा क्रायटेरिया न घेता खर्च हा क्रायटेरिया घेतलेला आहे. आणि काय खर्चाला काय म्हणायचं तर कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणायचं आहे. आणि हा कसं तर एका माणसामागे, एका महिन्यामागे हा आकडा घ्यायचा आहे. आणि ह्या आकड्यालाच आपण दारिद्र्य रेषा म्हणायचं. त्यामुळे सगळ्यात आधी तर लक्षात घ्या, दारिद्र्य रेषा म्हणजे हा एक आकडा आहे. आणि तो आकडा काय इंडिकेट करतो तर खर्च इंडिकेट करतो. कसा? दर डोई आणि एका महिन्याचा खर्च इंडिकेट करतो. तर त्या आकड्यालाच आपण काय म्हणायचंय तर दारिद्र्य रेषा असं आपण म्हणायचं. म्हणून मी हा 1000 आकडा जो सांगितला, तो जर आपण ठरवला, तर ह्या 1000 आकड्याच्या आधारावरच आपल्याला गरीब लोकांची संख्या मोजता येऊ शकेल. पण नंतर मात्र लक्षात आलं, की हा 1000 आकडा आपण जर फक्त संपूर्ण देशासाठी एकच सिंगल घेतला, तर ही मात्र चुकीची गोष्ट ठरते. कारण ग्रामीण भागात एवढ्या सगळ्या वस्तू विकत घेण्यासाठी जेवढा खर्च करावा लागेल, त्याचा आकडा हा कमी येईल. आणि शहरी भागामध्ये मात्र तो आकडा जरा थोडासा जास्त येईल. शहरी भागात या वस्तू सेवांची किंमत निश्चितच जास्त असेल, म्हणून जास्त खर्च करावा लागेल. ग्रामीण भागात बऱ्याच वेळा तर ह्या वस्तू, विशेषतः अन्न रिलेटेड वस्तू, एखादा शेतकरी असेल तर त्याला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता पण पडणार नाही बऱ्याच वेळा. स्वतःच्या शेतावरच्याच अन्न रिलेटेड वस्तू त्याला मिळू शकतील. म्हणून करावयाचा खर्च हा तुलनेनं त्या ठिकाणी कमी येणार आहे. म्हणून नंतर काय करण्यात आलं तर शहरासाठी वेगळी दारिद्र्य रेषा आणि ग्रामीणसाठी वेगळी दारिद्र्य रेषा, त्यांना नाव देण्यात आलं राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा आणि राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा. म्हणजे जर समजा राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा 1000 रुपये घेतली आणि ग्रामीण जर समजा 800 रुपये घेतली, तर याचा अर्थ असा झाला की शहरात राहणारा जो कोणी व्यक्ती एका महिन्याला 1000 रुपयापेक्षा कमी खर्च करतोय या वस्तू सेवांवर, आपण ज्या ठरवलेल्या आहेत त्यांच्यावर, तर तो शहरातला गरीब व्यक्ती ठरेल. आणि ग्रामीण भागात राहणारा जो कोणी व्यक्ती एका महिन्याला 800 रुपयापेक्षा कमी खर्च करेल या सगळ्या वस्तूंवर, तर तो ग्रामीण भागातला बीपीएल आहे असा त्याचा अर्थ निघेल. म्हणून एकच सिंगल आकडा देशासाठी घेणं हे चुकीचं आहे. शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या किमती वेगवेगळ्या असल्यामुळे शहराची दारिद्र्य रेषा वेगळी घेतली पाहिजे आणि ग्रामीण भागाची दारिद्र्य रेषा वेगळी घेतली पाहिजे. पुढे अजून एक गोष्ट नंतर लक्षात आली, की शहरासाठी घेतलेली दारिद्र्य रेषा ही देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक शहरासाठी सारखीच असेल असं नाही. राज्यानुसार सुद्धा आपल्याला शहरातल्या किमती निश्चित वेगळ्या आहेत असं दिसेल. म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरी भागातल्या किमती आणि समजा आपण म्हणू की त्रिपुरामधल्या शहरी भागातल्या किमती किंवा इकडे समजा तमिळनाडूमधल्या शहरी भागातल्या किमती या निश्चितच वेगळ्या असू शकतील. म्हणून संपूर्ण देशाची एकच शहरी दारिद्र्य रेषा घेणं हे पण चुकीचं आहे. म्हणून नंतर काय करायला सुरुवात झाली तर प्रत्येक राज्याची स्वतंत्र शहरी दारिद्र्य रेषा मोजायला सुरुवात झाली आणि प्रत्येक राज्याची स्वतंत्र ग्रामीण दारिद्र्य रेषा सुद्धा मोजायला सुरुवात झाली. असा तो प्रकार झाला. म्हणून कालांतराने टप्प्याटप्प्याने ही पद्धत अशी उत्क्रांत होत गेली की आता राष्ट्रीय शहरी दारिद्र्य रेषा 1, प्रत्येक राज्यासाठी शहरी दारिद्र्य रेषा 1, राष्ट्रीय ग्रामीण दारिद्र्य रेषा 1 आणि प्रत्येक राज्याच्या ग्रामीण भागासाठी राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा अजून दुसरी. अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायला सुरुवात झाली. म्हणून 4 प्रकारच्या दारिद्र्य रेषा कॅल्क्युलेट करायला केली जात असायच्या किंवा केल्या जात असायच्या असं म्हणता येऊ शकेल. असा हा पॉइंट झाला. पण आता पुढचा पॉइंट राहिला अजून. आपण एक उदाहरण म्हणून घेऊन टाकलं 1000 रुपये, 800 रुपये. पण हे 1000 आणि 800 रुपये ठरवायचे कसे? तर त्याच्या आधी एक पॉइंट लक्षात घ्या. दारिद्र्य रेषा ठरवणे आणि त्याच्या आधारावर दारिद्र्याचं प्रमाण ठरवणे यासाठी नोडल एजन्सी म्हणून दर्जा देण्यात आला होता, तो नियोजन मंडळाला. म्हणजे हे सगळं काम होतं नियोजन मंडळाचं. जे नियोजन मंडळ आज काही राहिलेलं नाही, आपण मागे अभ्यास त्याचा केलेला आहे. नियोजन मंडळ ही एक नोडल एजन्सी होती. नोडल एजन्सी म्हणजे सगळ्या यंत्रणांना जोडण्याचं काम करणारी एक सेंट्रल अशा प्रकारची एजन्सी. त्या एजन्सीकडे हे काम देण्यात आलं होतं. पण आता नियोजन मंडळाला हे कसं कळेल की देशातल्या ग्रामीण भागात लोकांनी ऍक्च्युअली किती खर्च केला तर त्यांच्या या सगळ्या गरजा भागतील, किंवा शहरी भागात किती खर्च केला तर त्यांच्या या गरजा भागतील? कारण ते आकडे निश्चितच नियोजन मंडळाकडे नाही आहेत. तर लोक ऍक्च्युअली किती खर्च करतायत हे बघून मग हा 1000 किंवा 800 रुपयासारखा आकडा ठरवला पाहिजे. पण ते लोकांच्या खर्चाचे आकडे मात्र नियोजन मंडळ काही जमा करायची नाही. म्हणून ह्या आकड्यांची किंवा हे आकडे ठरवण्यासाठी एका वेगळ्या संस्थेनं केलेल्या वेगळ्या सर्वेचा किंवा त्या सर्वेच्या आकड्यांचा वापर केला जायचा.
म्हणून ही MPCE चा हा आकडा ठरवण्यासाठी काय केलं जायचं हे खाली लिहिले बघा. त्यासाठी NSSOच्या या एका सर्वेक्षणातून प्राप्त झालेली आकडेवारी नियोजन मंडळामार्फत वापरली जायची. आणि NSSOचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा आपण ह्या सर्वेचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही बघा. NSSO मार्फत जे काही वेगळे सर्वे केले जायचे असं आपण म्हटलं होतं, त्यापैकी सर्वात पहिला आणि प्रमुख सर्वे हा असायचा, असा अभ्यास आपण त्यावेळी घेतला होता. हा पॉइंट आपण घेतला होता. NSSO सर्वांना आठवत असेल, CSO आणि NSSO या दोन वेगळ्या संस्था काम करायच्या. आज दोघांचं एकत्रीकरण करून एकच NSO नावाची संस्था आहे. त्यापैकी ही जी NSSO होती ती नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन होती. जी सॅम्पल घेऊन लोकांचा सॅम्पल घेऊन त्यांच्यावरून त्यांच्याकडचे आकडे जमा करायचे आणि त्याच्या आधारावर संपूर्ण देशाचे आकडे मोजायचे. यासाठी काम करणारी ही NSSO होती. आजही NSSO सारखंच काम केलं जातंय, पण ते NSO मार्फत केलं जातंय असा आपण अभ्यास केलेला आहे. तर ह्या NSSOचा साधारणतः दर 5-5 वर्षानंतर एक सर्वे घेतला जायचा. त्या सर्वेला असं म्हटलं जायचं, घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण, हाऊस होल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे असं त्या सर्वेला म्हटलं जायचं. साधारणतः 5-5 वर्षानंतर यायचा हा सर्वे, पण एक्झॅक्टली 5च वर्षानंतर यायचा असं नाही. कधी कधी तो थोडासा आधी पण आलेला आहे आणि कधी थोडासा उशीर पण झालेला आहे. पण साधारणतः तो क्विनक्वेनियल सर्वे असायचा. क्विन म्हणजे 5 असं पण म्हटलं, पण तो क्विनक्वेनियल सर्वे म्हणून घेतला जायचा. आणि त्यात काय आकडेवारी जमा केली जायची त्या नावातून लक्षात येईल की घरगुती म्हणजे कुटुंबांमार्फत या अत्यावश्यक वस्तू सेवांच्या उपभोगासाठी नक्की किती खर्च केला जातोय याचे प्रॅक्टिकल आकडे NSSO मार्फत जमा केले जायचे. अशा प्रकारचा हा सर्वे असायचा. आणि ह्या सर्वेमध्ये क्रमाक्रमाने या 3 वेगळ्या पद्धतीने हे आकडे जमा केले जायचे. सुरुवातीला NSSO URP नावाची पद्धत वापरायची. ही पद्धत जरा थोडीशी काय म्हणतात तर वरवरची आहे, पूर्ण आकडे व्यवस्थित सांगत नाहीये असं दिसल्यानंतर ती पद्धत अपडेट करून नंतर ही MRP पद्धत आली. आणि ती पण जरा थोडीशी अर्धवट आहे किंवा पूर्ण नाहीये म्हटल्यानंतर अजून पुन्हा नंतर मात्र ही MMRP नावाची तिसरी पद्धत करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या 3 पद्धती सुद्धा काय आहेत NSSOच्या क्रमाक्रमाने उत्क्रांत पावलेल्या पद्धती आहेत. म्हणून सुरुवातीचं नियोजन मंडळ URP पद्धतीने जमा केलेल्या आकड्याच्या आधारावर दारिद्र्य रेषा ठरवायची. नंतर जेव्हा NSSOनेच MRPचा वापर करायला सुरुवात केली तेव्हा मग नियोजन मंडळाने MRP पद्धतीचा वापर करायला सुरुवात केली. असा हा प्रकार झाला. म्हणून हे सगळं बघण्याच्या आधी पहिल्यांदा आपल्याला हे URP म्हणजे काय, MRP म्हणजे काय, MMRP म्हणजे काय, तर ह्या पण गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. तर त्या पहिल्यांदा बघूया. तर हा असा तो प्रकार आहे. बघा यांना आपण काय म्हणतोय, NSSOचे रिकॉल पिरियड्स म्हणतोय. या प्रत्येक शब्दात मी आधी सगळ्यांचा लॉंग फॉर्म सांगतो म्हणजे पुन्हा जास्त बेटर लक्षात येईल. बघा, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, MRP होतं मिक्स्ड रिकॉल पिरियड आणि हे होतं मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. म्हणजे हे युनिफॉर्म, M म्हणजे मिक्स आणि हे होतं मॉडिफाईड मिक्स. मॉडिफाईड मिक्स पण काय तर रिकॉल पिरियड्स. मग पहिल्यांदा रिकॉल पिरियड म्हणजे काय ते आपल्याला कळलं पाहिजे. आता इथे रिकॉल ह्या शब्दाचा अर्थ, रिकॉल म्हणजे पुन्हा बोलवणे असा शब्दशः अर्थ होणार नाही. रिकॉल म्हणजे आठवणे. म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिकली लक्षात घेऊ का, NSSOचे सर्वे करणारे माणसं आता लोकांना जाऊन विचारतायत की तुम्ही आठवून सांगा की तुम्ही एवढ्या एवढ्या कालावधीत या वस्तूंवर नक्की किती खर्च केला होता. ते खर्च कळले की मग ते NSSO नियोजन मंडळाला ते आकडे देतील आणि त्याच्या आधारावर ते ठरवतील की बेसिक मिनिमम किती खर्च करायला लागतो, ते लोक किती करतायत त्याच्या आधारावर ते कुठला तरी एखादा कट ऑफ ठरवतील. असा हा प्रकार झाला. मग NSSOचे सगळे समजा ते माणसं सर्वेयर्स म्हणून आपण त्यांना सर्वेक्षण करणारे ठरवून ठेवलेल्या लोकांना ते जाऊन कॉन्टॅक्ट करतायत आणि त्यांना विचारतायत की तुम्ही या कालावधीत या वस्तूंवर नक्की किती खर्च केलेला आहे हे आम्हाला आठवून सांगा. म्हणून जो कालावधी दिला जायचा त्या कालावधीलाच रिकॉल पिरियड असं म्हटलेलं होतं. मग सुरुवातीला जेव्हा युनिफॉर्म रिकॉल पिरियड वापरला जायचा तेव्हा सर्व उपभोग्य वस्तू आणि सेवा पण होत्या, अर्थात सेवांसाठी 30 दिवसांचा रिकॉल पिरियड वापरला जायचा. म्हणजे 30 दिवसांचा रिकॉल पिरियड आणि सर्व उपभोग्य वस्तूंसाठी
म्हणजे त्या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्या सगळ्यांसाठी हे सर्वे करणारे माणसं त्यांना विचारायचे की गेल्या 30 दिवसात म्हणजे सर्वेक्षणाच्या आधीच्या 30 दिवसात तुम्ही ह्या वस्तूंवर सेवांवर नक्की किती खर्च केलेला आहे याचे आकडे आम्हाला सांगा. लोकांनी तर ते लिहून ठेवलेलं नाहीये की नक्की अन्नावर किती खर्च केला आणि कपडे वगैरे विकत घेण्यासाठी किती खर्च केला, पण मात्र आकडे जमा करायचे आहेत म्हणून त्यांना ते आठवून सांगण्यासाठी सांगितलं जायचं. आणि आता सगळ्या वस्तूंसाठी एकच कालावधी होता 30 दिवसांचा, म्हणून त्याला नाव दिलं होतं युनिफॉर्म रिकॉल पिरियड. म्हणजे वस्तूनुसार कालावधी बदलला नाही, सगळ्या वस्तूंना सेम कालावधीचा निकष लावला जाता 30 दिवसांचा, म्हणून दिस सिस्टम केम टू बी कॉल्ड और नोन ॲज युनिफॉर्म रिकॉल पिरियड. असा तो प्रकार झाला. तर ही पद्धत 1993-94 पर्यंत वापरण्यात आली. पण 93-94च्या सर्वेच्या वेळी मात्र त्या पद्धतीत बदल करण्यात आला. बदल करण्याचं कारण असं होतं की जेव्हा लोकांना विचारलं जायचं की तुम्ही या अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारख्या गोष्टींवर गेल्या 30 दिवसांमध्ये किती खर्च केला, तर लोक बऱ्याच वेळा म्हणायचे की आम्हाला काय आठवत नाहीये. कारण यातल्या काही अशा वस्तू आहेत की ज्या काही आम्ही रेग्युलरली खरेदी करत नाही. गेल्या 30 दिवसामध्ये तर आम्ही बिलकुलच खर्च केला नाही. एखाद्याला विचारलं की तुम्ही समजा कपड्यांवर किती खर्च केला आणि हे त्याला विचारलं समजा डिसेंबर जानेवारीमध्ये, त्याला विचारलं की तुम्ही मुलांच्या कपड्यांवर किती खर्च केला, मुलाला किंवा मुलीला किती कपडे खर्च करून किती कपडे विकत घेऊन दिले, तर तो म्हणाल आत्ता 1 महिन्यामध्ये तर काही केलेलं दिसत नाहीये, पण मात्र फार पूर्वी मुलांची शाळा वगैरे जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यांच्यासाठी कपडे घेतले होते असं तो म्हणू शकतो. मग 30 दिवसांचा रिकॉल पिरियड कपड्यांना लागू करणे ही चुकीची गोष्ट आहे. किंवा समजा त्याला विचारलं की तुम्ही चपला किंवा शूज वगैरे ह्या अति पण अत्यावश्यक वस्तू झाली तर त्याच्यावर किती खर्च केला होता तुम्ही अलीकडे, तो म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये तर काही केलेलं दिसत नाही, फार पूर्वी मी केला होता असं तो सांगू शकेल. ते पण त्याला आठवत असेल तरची गोष्ट झाली. म्हणून सगळ्या वस्तूंसाठी एकच 30 दिवसांचा निकष वापरणं हे चुकीचं आहे असं लक्षात आल्यामुळे मग आता 2 रिकॉल पिरियड्स बनवण्यात आले. एक होता पूर्वीसारखा 30 दिवसांचा आणि एक अजून घेण्यात आला 365 दिवसांचा म्हणजेच 1 वर्षाचा. मग 1 वर्षाचा रिकॉल पिरियड अशा वस्तूंसाठी घेण्यात आला की ज्या वस्तू आपण रेग्युलरली फारशा नियमितपणे विकत घेत नाही, मधून-मधून, अधून-मधून विकत घेतो, अशा 5 गैरखाद्य वस्तूंसाठी. खाद्य पदार्थ आपण रेग्युलरली विकत घेतो, पण जे गैरखाद्य पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्यांच्यासाठी मात्र हा 365 दिवसांचा रिकॉल पिरियड घेण्यात आला. ज्याच्यात कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य, काही वस्तू आणि काही सेवा झाल्या यातल्या. कपडे रेग्युलरली खरेदी करत नाही, चपला सुद्धा रेग्युलरली खरेदी करत नाही, उपभोग्य वस्तू घरातल्या समजा टीव्ही, फ्रीज सारख्या अजून काही असतील समजा त्या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये असतील त्या, तर त्या काही रेग्युलरली खरेदी करत नाही. शिक्षणासाठी फी द्यायची असेल तर ती एकदाच फी दिली जाते समजा, कधीतरी एक आरोग्याच्या गरजा ह्या काही दररोज रेग्युलरली होत नाहीत, कधीतरी होत आहेत समजा. म्हणून या 5 गैरखाद्य वस्तूंसाठी, वस्तू सेवांसाठी 365 दिवसांचा कालावधी घेण्यात आला आणि यांच्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व वस्तू सेवांसाठी मात्र 30 दिवसांचा कालावधी घेण्यात आला. म्हणून या अधूनमधून खरेदी केल्या जाणाऱ्या आणि या नियमितपणे खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू सेवा अर्थातच त्या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये घेण्यात आलेल्या असा अर्थ होतो. नंतर पुन्हा अजून एक गोष्ट अशी लक्षात आली की लोकांना जेव्हा विचारलं जातंय की 30 दिवसात तुम्ही किती खर्च केला, ते म्हणतील 30 दिवस बराच मोठा कालावधी झाला, आम्हाला काही आत्ता आठवत नाही, आम्हाला जस्ट अलीकडचं आठवतंय की आम्ही ज्या गोष्टी नियमितपणे खरेदी करतो त्यांच्यावर आत्ता गेल्या 1 आठवड्याभरातला खर्च आम्हाला आठवतोय, पूर्वीचा फारसा खर्च आठवत नाहीये. म्हणून काय करण्यात आलं पुढे, तर अजून एक 7 दिवसांचा रिकॉल पिरियड घेण्यात आला. तो अशा वस्तूंसाठी घेण्यात आला की ज्या आपण फार नियमितपणे उलट खरेदी करत असतो. 365 दिवसांचा मात्र कधीतरी मधून-मधून खर्च केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी, पण एकदम नियमितपणे खर्च केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी, कारण लोकांना फारसं काही मागचं आठवत नाही म्हणून फक्त 7 दिवसांचा. मग तो कालावधी कोणासाठी घेण्यात आला होता बघा, खाद्यतेल रेग्युलरली विकत घेतली जाणारी वस्तू आहे. अंडी व मांस ती रेग्युलरली विकत घेणारी असू शकते. फळे आणि भाज्या ह्या सुद्धा रेग्युलरली विकत घेतल्या जाऊ शकतात. म्हणून या नियमितपणे विकत घेतल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी 7 दिवस, अधूनमधून विकत घेतल्या जाणाऱ्या या 5 गैरखाद्य वस्तूंसाठी 365 दिवस आणि उरलेल्या सर्व वस्तूंसाठी मात्र 30 दिवस अशा प्रकारचा कालावधी या ठिकाणी घेण्यात आला असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. असा पॉइंट आहे. तर अशा रीतीने NSSOच्याच
उपभोग खर्चाचे आकडे जमा करण्याच्या पद्धतीच बदलत गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या नियोजन मंडळामार्फत सुद्धा या पद्धतींचा म्हणजे त्यावेळी जी करंट पद्धत होती NSOCची त्याच्या आधारावर नियोजन मंडळाने सुद्धा दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर हे झालं बॅकग्राऊंड सगळं या दृष्टीने. पण ही जी काही पद्धत आपण म्हटलं या मागच्या स्लाइडमध्ये, तर ही पद्धत मात्र हळूहळू उत्क्रांत झालेली पद्धत आहे. त्यामुळे दारिद्र्याच्या मोजमापाच्या पद्धतींची उत्क्रांती कशी झाली हे आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कारण त्यावर आपल्याला रेग्युलरली प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. तर त्यानुसार आपण हा अभ्यास करूया बघा. तर हा तो अभ्यास आहे. स्वातंत्र्यपूर्व त्याच्या आधी आपल्याला स्वातंत्र्यपूर्व दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं जायचं किंवा त्याबद्दल काही डिटेल्स काय आहेत तर ते डिटेल्स आपल्याला बघायचे. दादाभाई नौरोजी. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्याच्या आधी दारिद्र्य मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजींनी केला होता. जसं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजींनी केला होता असं आपण तेव्हा बघितलं, तसंच दारिद्र्य मोजण्याचाही पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजींनी केला आणि तो त्याच पुस्तकात केला ज्या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. त्या पुस्तकाचं नावही आपण त्यावेळी बघितलं होतं, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकाला त्यांनी अन ब्रिटिश रूल का म्हटलं याचंही एक्सप्लेनेशन आपण त्यावेळी बघितलेलं आहे. तर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया 1901 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. त्याच्यात पहिल्यांदा दारिद्र्य मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजींनी केला. मात्र त्यांनी दारिद्र्य रेषा हा शब्द काही वापरला नव्हता. त्याला दारिद्र्य रेषा हा शब्द वापरला नाही. त्यांनी फक्त देशात गरीब लोकांची संख्या इतकी आहे अशा प्रकारचा आकडा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि ते करताना त्यांनी कशाचा वापर केला बघा. जसा नियोजन मंडळ NSOCच्या आकड्यांचा वापर करायची, तर दादाभाई नौरोजींनी हा आकडा कुठून काढला असेल तर प्रवासी हमालांसाठी निर्वाह खर्चावर आधारित दारिद्र्य रेषा त्यांनी मोजली. दारिद्र्य रेषा शब्द काही वापरला नव्हता, पण एक कट ऑफ लाईन त्यांनी त्या ठिकाणी तयार केली. कशाच्या आधारावर? प्रवासी हमाल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारे किंवा स्थलांतर करत राहणारे माणसं की त्यांना अत्यंत निर्वाहक जीवन जगतात ते, तर त्यांच्यासाठी म्हणजे तो निर्वाहक जीवन जगण्यासाठी ते किती खर्च करत असावे याचा आकडा त्यांनी काही लोकांना विचारला आणि त्याच्या आधारावर ही दारिद्र्य रेषा तयार केली होती. म्हणून प्रवासी हमालांसाठी निर्वाह खर्च, इथे निर्वाह खर्चावर तुम्हाला लक्षात येईल की जो फक्त माणसाला जगवण्यासाठी तेवढाच पुरेसा ठरू शकतो, तेवढाच खर्च फक्त, त्याच्या आधारित दारिद्र्य रेषा तयार केली. आणि ही दारिद्र्य रेषा तेव्हा त्यांनी सांगितली 16 ते 35 आहे असं सांगितलं होतं. एक सिंगल दारिद्र्य रेषा दिली नाही, देशाच्या वेगळ्या भागांसाठी कदाचित त्यांनी वेगळ्या दिल्या असाव्यात, पण 16 ते 35 अशी दारिद्र्य रेषा त्यावेळी त्यांनी सांगितली. आणि ती कशी होती मात्र? दरडोई प्रतिवर्ष म्हणतोय आपण, म्हणजे एका वर्षाला 16 रुपयापेक्षा कमी खर्च करणारे माणसं हे गरीब आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दरडोई एका डोक्यामागे. पण यासाठी वापरलेल्या किमती मात्र 1867-68च्या किमती होत्या. म्हणजे त्यांनी मोजमाप केलं 1901 साली, पण त्या पुस्तकात दिलेलं दारिद्र्याचं मोजमाप मात्र हे या वर्षाच्या किमतींसाठी केलेलं होतं असे म्हणता येईल. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजींनी या पुस्तकात मोजमाप केलं. जी दारिद्र्य रेषा त्यांनी सांगितली ती 16 ते 35च्या आसपास असलेली सांगितली आणि दरडोई प्रतिवर्ष अशा प्रकारचा हा आकडा. दुसरा प्रयत्न म्हणजे राष्ट्रीय नियोजन समिती. याचाही अभ्यास आपण त्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान केला होता बघा. स्वातंत्र्याच्या आधी पंचवार्षिक योजना तयार करण्याचे नुसतं पंचवार्षिक नाही पण योजना तयार करण्याचे जे प्रयत्न होते त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय नियोजन समितीचा उल्लेख केला होता. हरिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर 1938 मध्ये पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आणि त्यांनी दरडोई मात्र प्रतिमाह एका महिन्याला एका माणसामागे 15 ते 20 रुपये इतकी दारिद्र्य रेषा सांगितली. यांनी जी सांगितली होती 16 ते 35 ती एका वर्षाला, ते फार पूर्वीचा आकडा झाला. आपण 1938 चा विचार करतोय, म्हणून 15 ते 20 दरडोई प्रतिमाह इतकी त्यांनी सांगितली. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय नियोजन समितीनेच नंतर 1944 साली 75 रुपये दरडोई प्रतिवर्ष इतका पण आकडा नंतर त्यांनी दिलेला आहे, असाही पॉइंट म्हणतोय. त्यामुळे इथे फक्त लक्षात ठेवण्याचा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे
दादाभाई नवरोजींचा. त्यांनी हा पहिला प्रयत्न केला होता असं म्हणता येईल. आणि हे झाल्यानंतर मग मात्र आपल्याला बघायचं की स्वातंत्र्योत्तर दारिद्र्य रेषेचं मोजमाप. मग तो पॉइंट आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूया.